हम सीधा है तो हमारे वीर पे चल जाते हैं और वहाँ पे जाके हम हमारा विसर्जन करते हैं। इसलिए मैं उनको भी आज के मौके पे मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगा। हमारा ये शुरुआत हमने जब से करी थी, हमारे जो संस्था बंद थे, अगर तो उनका मैं नाम नहीं लूँ तो चलेगा, दीन जिनका यहाँ सभी से बहुत ये करके साहब हमारे घोड़े साहब को ये करें यहाँ मेमोंडन उपकार कर रहे हैं। हमारे अध्यक्ष साहब का बहुत स्वागत कर रहे हैं, बहुत बहुत धन्यवाद गणपति बप्पा मंगल मूर्ति। मैं ज्यादा वक्त नहीं लेते हुए यहाँ हमारे बीच है तो इस महासंघ के उत्सव समिति के जिनको हमने अध्यक्ष किया है, सब इनके ये पता भी है नगर सेवक रहे, अरे जम्मू कश्मीर से ताल्लुक रखते हैं, लेकिन हमारी छावनी ऐसी है कि जम्मू से आओ, पश्चिम से आओ, उत्तर से आओ, दक्षिण से सबको समा लेते हैं। यहाँ उधर से आने के बावजूद भी दूसरी तरफ भी चलता, लेकिन हमारे पास हमने उनको समा के लिए नगर सेवक बनाए और आज हमने उनको महासंघ का अध्यक्ष भी बनाए। तो उनकी बड़ी इच्छा रहती है यहाँ कि मैं कुछ बोलूँ, मैं कुछ करूँ, मैं ऐसा करूँ, मैं ऐसा करूँ। बोला बाबा अच्छी बात है, तुम्हारे यहाँ पे तो होता है, लेकिन यहाँ का भी तुम देख लो। तो मैं उनसे विनती करूंगा कि आप सबकी ओर से यहाँ पे आए वाले यहाँ पे, क्योंकि मैंने बोला था साहब को 15 मिनट में साहब को खुला करूंगा, 10 मिनट हो गए, 2 मिनट में आप बोलेंगे जो भी बोलना है यहाँ पे हमारे सभी लोग। साहब आप एक नजर मारेंगे तो आपको भगवे ड्रेस के अंदर है तो मुसलमान दिखेंगे, पीछे सरदार दिखेंगे, इधर हमारे पाटोड़े साहब क्रिश्चियन दिखेंगे, यहाँ पे बाकी तो यहाँ पे हिंदू दिखेंगे। ये हमारा एक तालमेल है, इसलिए साहब के उसके अंदर जो मैंने बोला, इसलिए जोरदार तालियों के साथ में एक बार ये करें और ठाकुर साहब 2 मिनट के अंदर ये करें। 15 मिनट मैंने बोला था, 10 मिनट हो गए, 5 मिनट के अंदर आरती लेके साहब की छुट्टी करने की जल्दी। हमारे पहले तो मैं बोला, हमारे माननीय माजी महापौर साहब, उनकी कैपेसिटी 4 घंटे बोलने की, उन्होंने माइक से धन्यवाद। गणपति बप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। हमारे माननीय कमिश्नर साहब, पुलिस कमिश्नर साहब आप यहाँ पे आए, आपका तरह दिल से हम हमारे महासंघ छावनी महासंघ की तरफ से, जो कि सर्वधर्म संभव मतलब एक इतना प्यारा गुलदस्ता नारायण स्वामी जी और माननीय महापौर माजी महापौर अशोक साना जी, इन्होंने इनके नेतृत्व के नीचे ऐसे अच्छे गढ़े हुए कार्यकर्ता इन्होंने बनाया है। और मैं ज्यादा कुछ नहीं कहते हुए मैं इतना ही कहूँगा, अन्ना मैं 2 मिनट में कहूँगा कि मेरी जन्मभूमि अगर जम्मू है तो मेरी कर्म भूमि महाराष्ट्र है, और ये संतों का शहर, संतों का देश, ऐतिहासिक शहर है महाराष्ट्र है। इसलिए मैं कर्म भूमि अपना काम करता हूँ और मैं भगवान से जुड़ा हुआ मंदिर बनाना, ये सब मेरे खून में है। इसे ना अन्ना अपने जो छोटे छोटे बच्चों को गणपति बप्पा का, सर यहाँ गली गली में 4-4 गणपति हैं और छोटे से छावनी में सैकड़ों मंडल है और बहुत अच्छे से अभी रात भर जो धूम मचेगी। तो मैं ऐसे छावनी को नमन करता हूँ और ऐसे महासंघ को भी नमन करता हूँ जिन्होंने मुझे इतना मान सम्मान दिया और मुझे इस महासंघ का अध्यक्ष बनाया। सभी माजी नगर सेवक, माजी महासंघ के अध्यक्ष, उन सभी को मैं नमन करता हूँ। फिर से जो संस्थापक JK नारायण स्वामी साहब, उनको नमन करके धन्यवाद। मैं मेरे दोस्त समाप्त करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित श्री गणेश महासंघ छावणीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित माजी महापौर आणि या संस्थेचे अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व श्री यादवजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित कॅन्टोन्मेंट बोर्डचे सर्व पदाधिकारी, माझे सहकारी अधिकारी, ACP, त्याचबरोबर या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे PIs आणि माझ्याबरोबर माझे हजर असलेले या ठिकाणचे सर्व अधिकारी आणि अंमलदार, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, कारण की मी सगळ्यांची नावं असं काही इथे ओळखत नाही जास्तीत जास्त, परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी आवडलं एक की आपल्या इथं जे सर्वधर्म समभाव आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची जी रीत आहे ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे। कारण की मला माहिती नाही म्हणजे शहरामध्ये 2 भाग, परंतु एवढा फरक कसा काय। मला आता असं वाटतं की थोडंसं कॅन्टोन्मेंटची ज्युरिडिक्शन वाढवली पाहिजे, म्हणजे जरा
आपलं पलीकडचं शहर पण या कॅन्टोन्मेंटच्या ज्युरिडिक्शन मध्ये असं 4-5 वर्षाकरता असलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की हा जो प्रेम आहे, आपुलकी आहे आणि एकोप आहे सगळ्यात महत्वाचा एकमेकांबद्दल. कारण की तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं की तुमचं एकमेकांवरती खूप विश्वास आहे, प्रेम आहे आणि या परिसराकरता आणि या ठिकाणी सामाजिक एकोपा राहण्याकरता जे काही तुम्ही प्रयत्न केलेले सर्व नेत्यांनी पूर्वीच्या आणि काही पूर्वीचं जसं होतं आपण जसं आपण पेरतो तसं उगवतं. शेवटी आपल्या ज्या पूर्वीच्या ज्या अध्यक्ष असतील, संस्थापक स्वर्गवासी आपले अध्यक्ष आहेत नारायण स्वामी अण्णाजी आणि त्यांचे सर्व पूर्वी नवीन आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही जे काही त्यांना पाठशाला घालून दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गावरती आपण सगळे चालत आहात. निश्चितच अतिशय चांगली आणि महत्त्वाची बाब आहे आणि मला खरोखरच आनंद वाटला की आपल्याकडं समाज उपयोगक अशी कामं केली जात आहेत ज्याच्यामध्ये आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला, संस्कृतीला आणि तरुणांना मार्गदर्शन मिळेल अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या जात आहेत. आणि प्रत्यक्ष बघितलं तर हे लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केला होता त्याच्यामध्ये समाज उपयोगी गोष्टी थोड्याशा झाल्या तर त्याची गोष्ट खूप प्रभावीपणे जाणली जाते. कारण की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात, प्रश्न असतात आणि त्याला तुम्ही सार्वजनिक स्वरूपामध्ये योग्य पद्धतीने मांडलं आणि प्रभावीपणे जर सांगितलं तर मला असं वाटतं की आपले येणारे जे नागरिक आहेत आणि आपले विद्यार्थी आहेत आणि तरुण वर्ग आहेत त्यांना निश्चितच एक चांगली दिशा मिळेल आणि त्या आपल्या देशाचे चांगले नागरिक घडवण्याकरता शेवटी आपल्या ज्येष्ठांचं पण आणि श्रेष्ठांचं पण एक कर्तव्य आहे आणि आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने ते कर्तव्य व्यवस्थित पाडत आहात. याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण जे काही समाज उपयोगी या ठिकाणचे कार्यक्रम घेतले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आपण बोलणं ते बरोबर आहे. थोडंसं मिरवणुकीची वेळ जी मला माहिती आपली 10 वाजेपर्यंत आहे कारण की मला ही मागणी मागच्या वेळी देखील आलेली होती मीटिंगमध्ये. मी या बाबतीमध्ये कलेक्टर साहेबांशी आणि डिव्हिजनल कमिशनर साहेबांशी पण बोललेलो होतो. परंतु याच्यामध्ये काय झालेलं आहे की ऑलरेडी ते नोटिफिकेशन वर्षभराचं एकत्र काढलं जातं आणि ठराविक दिवस ठरवलेले असतात आणि त्यामुळं शहरात त्याकरता 2 दिवस गणपतीचे दिलेले होते. म्हणजे कालचा एक विसर्जनाचा दिवस आणि परवाचा असे 2 दिवस होते आणि मग बाकीचे सर्व दरम्यान करता देखील वर्षभर आपल्याला ते दिवस द्यावे लागतात. त्याच्यामुळे थोडीशी अडचण आली परंतु मी प्रयत्न केला होता 2 वेळा 3 वेळा सांगून की छावणीला याच्यामध्ये वेगळा ठेवा आणि छावणीला रात्री 12 वाजेपर्यंत घ्या. परंतु थोडंसं ते जमलं नाही कारण की असं वेगळे नियम टाकता येत नाही त्याच्यामध्ये आणि पूर्ण शहराकरता एक वेगळा नियम असतो. माझे सहकारी अधिकारी DCP नितीन बगाटे पण असेच आलेले आहेत. त्यांनी काल खूप कष्टपूर्वक शहरामधली मिरवणूक चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. मला असं वाटतं की आमची औरंगाबाद संभाजीनगर आयुक्तालयाची सगळी अधिकारी आणि अंमलदारांची टीम खूपच प्रभावीपणे आणि चांगल्या प्रकारे काम करत आहे. तर माझ्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि टीमचं देखील काल जे त्यांनी चांगल्या प्रकारे विसर्जन केलेलं आहे त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्या शहराच्या जनतेचा आभार. कारण की कुठल्याही 10 दिवसामध्ये अडचण न येऊन देता आणि पोलिसांच्या सर्व सूचनांचं खूप बारकाईने पालन करून कालची आपली विसर्जन मिळून खूप चांगल्या प्रकारे पार पडली. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. गणपती बाप्पाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती असे सदैव राहोत आणि आपल्या प्रत्येकाच्या ज्या काही आकांक्षा असतील, इच्छा असतील त्या परमेश्वर पूर्ण करो ही प्रार्थनाकडे प्रार्थना. आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगल मूर्ती गणपती बाप्पा सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर झेंडुराची कंठे जडके माळ गळा शोभे माळ मुक्तापराची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नाखची गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुंजुंदी नको रे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळा सुंद वाकळ सुंद त्रिनयना. दास रामाचा वाटवा हे सजना संकष्टी पावा
रक्षावे निर्वाणी रक्षावे सूर्यवंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव कर्पूर गौरव करुणावतारं संसारं मुझेदारं सदा वसंत प्रदार विंदे भवं वारी चैतन्य नमामि कर्पूर पूरेण स्वर्णपत्रेण ससंगतेन नीरांजनाय च प्रदीप्तवासाय दिगंबराय नमः शिवाय शीतलीकरणं देवता वंदनम आत्मना वंदनम गणपति बाप्पा मंगल मूर्ति थोड़ा अपन पीछे महाराज जी ऐसा वो साइड से हो जाओ ना तो सर जे करतायत त्यांचं हार्दिक स्वागत. Lucy Mangesh.